चांगला फटका यावेळी मात्र कव्हरच्या वरून खेळतोय. खरोखरच उत्कृष्ट फटका सर्व प्रेक्षकांची वाहवा करतोय. धन्यवाद डीजे. अंश कुठेतरी असेल त्याने ते स्टेजवर यायचं. अंश मी नाणेफेकीसाठी विचारतोय, मी बोलवण्यात येते. चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. यानंतरचा सामना असेल राई कोली वडावी. पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवण्यात येतो नाणेफेकीसाठी. आणि सातपाडी संघ प्लीज आपण नाणेफेकीसाठी ते यायचंय स्टेज जवळ. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकला जातोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज निलेश आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा कावडच्या मिडऑफच्या दिशेने वरून खेळतोय. उत्कृष्ट शॉट, जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतो. चांगला आत्मविश्वास दाखवतो आपल्या फलंदाजी. राई कोलीवाडा इथे आलेले आहेत. मी विनंती करतो सातपाडी संघ आलेले आहेत, मी नाणेफेकी करून घ्यायचे. रत्नेजा पहिले शतक, पॉवर प्ले शतक असल्या कारण असं पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश. टुरूत एक पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या वरून वन बाउन्स चौकार. डॉट बॉल आला. एक बॉल आला. हो गोलंदाज येतो संघाकडे. दुसरे गोलंदाज निहार. चांगला फटका कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट पाहायला मिळतोय. आणि हा 2-3 बाउन्सने चौकाराने सुरुवात. त्यांचा सामना असेल पुन्हा एकदा
चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. स्लोअर मध्ये चेंडू काही समजू शकले नाही. मला वाटतं बॅटेची कडा घेतली असावी आणि झेल सुटलं होतं किंवा लागलं असं, दुखापत झाली असावी. जरा बघायचं आहे तिथे दुखापत. पाणी जरा सोय करायची पाण्याची. आयोजक त्याला पाण्याची सोय करून घ्यायचंय, कोणतरी जायचंय. और इसी बीच हमारे यहाँ पे सिंह भाई ट्रैफिक पुलिस से हमको हमेशा हेल्प करते हैं. आपका इधर हार्दिक अभिनंदन करते हैं हम यहाँ पे. काय पंच लागले आज थोडीशी दुखापत होत आहे यष्टी रक्षक यांना. चेंडू डायरेक्टली त्यांच्या आदळला असेल डोक्यावर आणि त्यांना दुखापत होते. त्याच्याकरिता बर्फ मागवले आहेत, बघूया घेऊन येतीलच. प्रथम उपचार त्यांना केला जाईल, आपल्याकडे सोय उपलब्ध आहेतच. पहिले शतक संपते, धावसंख्या फळकावर लागल्या जातात एका शतकानंतर 14 आणि आता दुसरे शतक मार्गात असताना 5, म्हणजे एकूणच धावसंख्या फळकावर लागतात त्या 21. 21 धावसंख्या फळकावर लागतात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार टू ऋतिक. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत पाहूया. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि सर सोप्पा झेल टिपला जातोय. गोलंदाज फलंदाजी करत होता आपल्या संघाकरता ऋतिक. एकूणच 14 धावा, एकूणच 16 धावा काढून तंबूत परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय निखिल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार. चौथा चेंडूचा मारा कटेल टू निखिल यांना. चांगला बिरकावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर रेगला. टू बाउन्स चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली अपील सुद्धा केली जाते, पण तिथे फेटाळली जाते. धावचीतची स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न होतो यष्टी रक्षाकडनं. चांगला चेंडू कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीमध्ये निहार. लास्ट बोललाय. धावसंख्या स्थिर. अजूनही शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार टू निखिल. पुन्हा होता बिरकावर मारायच्या प्रयत्नात थोडस मिस जजमेंट होतंय. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. 2 शतक संपत आहेत. धावसंख्या स्थिर. 1 गड्यांच्या मोबदल्यात 25.
थोडं घाई करायचे सामन्याला पंच आणि त्याचबरोबर मी रत्नेश यांना विनंती करतो स्टेजवर यायचं त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय मोरेश्वर कोळी यांचा सन्मान केलं जाईल. खरोखर त्यांच्या या प्रत्येक आपण बोलतो ना लिखाणाचं महत्त्व किती असतं त्याच्या प्रकारे जेवढे परमिशनच्या त्यांची जी गरज बसतं ती त्यांची पुरवली भागवली जाते ते यांच्याकडनं मनोहर काकाकडनं त्यांचा इथे सत्कार केला जातोय. शॉल देऊन पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह म्हणून दिले जाते. धन्यवाद आपल्या या मदतीस. आपले हार्दिक स्वागत. आपण वेळ काढून इथे आलात मॅच बघण्याकरिता. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तिसरे शतक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेश आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय कर्णधार निलेश या गोलंदाजाकडे. धावसंख्या स्थिर धावसंख्या फलकावर लागल्या जातात त्या 25 अवघ्या 39 धावांचं लक्ष समोर ठेवले ते जीवतारा संघाने. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर तेवढं बेर कॉल मारायचा प्रयत्न वन बाउन्स चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. तेवढे जोरकस बॅट फिरवले जाते या चौकार सामना असेल. राई कोलीवाडा वर्सेस सातपाडी संघ. नाणेफेकी जिंकून राई कोलीवाडाने लगेच आपला सामना झाल्यानंतर या सामन्यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. अवघ्या 5 शतकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. गोलंदाज निलेश चांगला डावकरा फलंदाज खेळण्याचा प्रयत्न फील्ड करण्यामध्ये एक धाव नक्कीच पूर्ण होत आहे. मिस फील्ड केली जाते त्याचं रूपांतर 2 धावेने केलं जातंय. चांगलीच रनिंग विटीचं विकेट बनावे लागेल मयूर आणि निखिल यांच्या दरम्यान. दोन धावने संख्या होतात 31. पुन्हा एकदा बेरकावर मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. सीमारेषा पार षटकार या 6 धावने कमांडीचे. संघ आणि सातपाडी संघ आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि राई संघाने फिल्डिंग सजवायची आहे. त्यानंतर लगेच आपला सामना आहे. वेळ न दवडता आपण लगेच मैदानात उतरायचं आहे. जिंकायला हव्यात अवघ्या 2 धावा दत्त मंदिर संघाला. तिसरे शतक मार्गस्थ गोलंदाज निलेश. थोडंसं महागडं शतक म्हणता येईल. एकूण 3 चेंडूमध्ये 11 धावा दिल्यात. जिंकायला हव्यात 2 धावा. निर्धाव चेंडू अजूनही 14 चेंडू मध्ये 2 धावांची गरज जिंकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश. फुल टॉस आदळतोय बॅटवर घेतोय. एक धाव षष्टीरक्षक स्वतः धावतोय. चांगला झेल टिपला जातोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नवोदित खेळाडू मैदानात उतरतोय. ठीक आहे जाऊ दे. जाऊ जाऊ रिवर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असं पलटवतोय. निर्धाव चेंडू. शतक संपतंय. 3 शतक संपतंय. धावसंख्या फलकावर लागल्या आहेत त्या 37.
सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचंही आपण विकेश शर्मा यांचं इथे सन्मान केला जातं. खरोखर तू टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण टिपला जातो. मी ऐकलंय तू रत्नेश यांचे पण व्हिडिओ पाठवतोस त्याला वैयक्तिक. आमचंही पाठवत जा कधीतरी. ऑल टेनिसचं चांगले जेवढे चांगले आपण बघताय तेवढे फोटोज व्हिडिओ सर्व काही आपल्याला टिपले जातात ते याच्याकडनं. आणि यावेळी मात्र षटकारामध्ये विजयी संघ ठरला जातोय. वर्सेस सातपाटी संघ राई कोळीवाडा. जर 17 धावा तू केल्यास आपल्या फलंदाजीमध्ये. मयूर प्लीज कम ऑन द स्टेज. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जात असतो. आणि हार्ड लक जुतारा संघ. मयूर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय. आणि मॅन ऑफ द मॅचचं मानकरी देतील आपले रत्नेश डबूर यांच्या हस्ते आणि संकेत भाई त्यांच्याकडनं. वेल प्लेड मयूर, वेल प्लेड. हा काय ना त्याचं. मी विनंती करतो जुतारा संघ प्लीज कर्णधार इथे यायचंय आपल्याला सन्मान चिन्ह करता. जुतारा संघ प्लीज स्टेजवर यायचंय. बाकीचे ना जुतारा संघ हा आलेले आहेत. हिरण आले चेतन भाई इथे आलेले आहेत. वेल प्लेड. हार्ड लक म्हणावं लागेल. सन्मानित करतात संकेत भाई यांना. थँक यू फॉर द पार्टिसिपेशन चेतन भाई. आता आपल्या समोर सामना सुरू होणार आहे. राई कोलीवाडा वर्सेस सातपाडी संघ. नाणेफेकीचा कौल केला होता महिला मंडळ संघाने. महिला मंडळ आता नाणेफेकीचा कौल जिंकला गेला तो राई कोलीवाडाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. आणि तेवढ्या सातपाडी संघाला हा सातपाडी संघाने फलंदाजीला तिसरा खेळाडू सुद्धा पाठवायचा आपण. थोडेसे घाई दाखवायचे संघ. दोन्ही संघाला विनंती करेन मी राई कोलीवाडा थोडस सामन्याला गती आणायची आहे. आघाडीचे फलंदाज येत आहेत. सातपाटी संघातील स्ट्राईकवर आहेत पत्तू आणि त्याला साथ देतोय प्रथमेश. अच्छा मग काय गडबड. पत्तू आणि ध्रुवेश
दुर्वेश आणि संघाकडे पहिले शतक घेऊन येतोय राई कोलिवडा संघाचा जयेश. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिले शतक घेऊन येते संघाकरिता जयेश आणि त्याला सामना करतोय फलंदाज पत्तू पट्टू पट्टू पत्तू व्हॉट एव्हर इट इज पट्टू. चांगला विरकावर मारायचा प्रयत्न बॅटीच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चांगला आत्मविश्वास या पहिल्या चेंडूवर. निर्धाव चेंडू एकही धाव न काढता चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी मात्र खूपच उंची घेतलेला वाईट करार होतो. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावने संघाचं खातं उघडलं जाते. यानंतर सांगू इच्छितो दत्त मंदिर संघाला यानंतर लगेच आपला सामना असेल. यामध्ये जो संघ विजयी संघ ठरेल याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू पण डाव्या असण्याचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव पुन्हा मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2. सांगू इच्छितो दत्त मंदिर संघाला यानंतर जो सामना सुरू आहे त्यामध्ये जो विजयी संघ ठरेल त्याचा लगेच सामना तुमच्यासोबत खेळवण्यात येणार आहे. याची नोंद चालू असल्यास सामन्यामध्ये पण घ्यावी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश. चांगला चेंडू होता. यावेळी मात्र मला वाटतं स्टंपच्या वरून गेला असावा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयेश. खरोखर चांगलीच गोलंदाजी. चांगला कमबॅक करतोय. 2 अवांतर धावून देऊन सुद्धा चांगला तिसरा चेंडू मध्ये मला वाटतंय हा निर्धाव टाकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयेश टू पट्टू. यावेळी मात्र बॅटीच्या पट्ट्यात येतोय आणि क्षेत्ररक्षक सज्ज. चेंडू हवेत असल्या कारणास्तव आतमध्ये येतोय आणि चांगला झेल. चांगला कमबॅक करतो आपल्या फलंदाजीमध्ये. पहिलाच गडी बाद होतोय पट्टू यांच्या स्वरूपात. 0वर बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय. भाविक येतोय नवोदित खेळाडू. अजूनही पहिले शतक मार्गाचा पॉवर प्ले शतक असताना अजून 2 चेंडू शिल्लक या पॉवर प्ले शतकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयेश टू भाविक. यावेळी पुन्हा एकदा भिरकावून मारायचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि हा उत्कृष्ट झेल टिपला जातोय. खरोखरच चेंडू आतमध्ये येतोय. दोन शेवटच्या चेंडूवर गडी बाद करतोय. हॅट्रिक वर आहे गोलंदाज जयेश. पाहूया या शेवटच्या चेंडूवर हॅट्रिक साधतो की काय आपल्या संघाकरिता. अवांतर धावेने संघाचं फक्त खातं उघडलंय ते 2 धाव्याने.
पाहूया नवोदित खेळाडू मैदानात उतरतोय, स्ट्राईकवर येतोय निकित. यावेळी मात्र डाव्या एस्टनचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 3. अजूनही शिल्लक आहे ती हॅट्रिक. पाहूया पुन्हा एकदा ऑल द बेस्ट फॉर हॅट्रिक. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. मला वाटतंय पंचांची कामगिरी थोडीशी वाढवतोय. पुन्हा एकदा अवांतर धाव. डाव्या एस्टनचा चेंडू खूपच बाहेर आणि एक अवांतर धावने संघाची धावसंख्या होते 5. अजूनही हॅट्रिक वर आहे, म्हणजे हॅट्रिक घेतल्याशिवाय तू जाणारच नाहीये गोलंदाज असं मला वाटतं. आणि ते वाईटची हॅट्रिक होते, विकेटची हॅट्रिक तर आहेतच. आणि एक शतक संपायला, पहिलं ओव्हर संपायला 10 चेंडू टाकावे लागले जयेश यांना. शतक संपते, पॉवर प्ले शतक संपते. एकूण धावसंख्या फलकावर लागतात त्या 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या 5 धावा आल्यात अवघ्या त्या अवांतर धावेने आल्यात. एकही धाव हे बॅटने आलेली नाहीये. संघाकरिता दुसरे शतक घेऊन येतोय सचिन. स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज दुर्वेश. यावेळी मात्र गडी बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय. एकूण 5 या धावसंख्येवर चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज सचिन. आत्ताच नुकताच गडी बाद झालेला दुर्वेश त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय हर्षद. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सचिन. दुसरा चेंडूचा मारा करतील हर्षद यांना. चांगला चेंडू, चांगला चौटी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी पाहूया आणि जीवनदान मिळतंय. एक धाव पूर्ण होत आहे. एका धावाने संघाची धावसंख्या होते 6. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकतील 6. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सचिन. तिसरा चेंडूचा मारा करतील फलंदाज निकित यांना. चांगला फटका, चांगला ग्राउंड शॉट केलं होतं. पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सहजपणे पूर्ण केली जाते आणि 2 धावाने संतुष्ट म्हणावं लागेल. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 8.
पुन्हा एकदा भिरकावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण सज्ज. सर सोप्पा झेल होता तुझ्याकडे आणि तो हातातून निसटतोय आणि प्रयत्न करायचा नव्हता, फक्त हमखास 4-5 पावलाने तू जर का पकडला असता इझिली झेल हातातून निसटतोय. एक जीवनदान मिळतंय ते निकित यांना. यावेळी मात्र काही चुकी करत नाही आणि तेवढाच कठीणदायक झेल टिपला जातोय. धन्यवाद. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. गडी बाद होतो हर्षद यांच्या स्वरूपात. नवोदित खेळाडू मैदानात उतरतोय. तन्मय, पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सचिन. 1 to go. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न, शतक संपते. 2 शतक संप. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय तन्मय. निकित खेळतोय ना. आणि ह्या पहिल्या वाईट पाहायला मिळतोय डाव्या उजव्या यशांचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारण असतो. एक अवांतर धाव. या अवांतर धावने संघाची धाव संख्या होते 11. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कव्हरच्या वरून लागला जातोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संतुष्ट म्हणावं लागेल ते तन्मय यांना. या एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. धावसंख्या फलकावर लागते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयेश तिसरा चेंडूचा मारा करतील निकित यांना. चांगला शॉट म्हणा थर्डमॅनच्या दिशेने घेऊन करतो. एकदा पूर्ण होते. दुसरी धाव सहजपणे पूर्ण केली जाते. या 2 धावाने संतुष्ट म्हणावं लागेल. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयेश टू निकित. चांगला फटका, चांगला मारायच्या प्रयत्नात असफल ठरतोय. थोडीशी उसळी घेतोय चेंडू, काही समजू शकले नाही. निर्धाव चेंडू, यष्टीरक्षक आपली कामगिरी बजावतोय. गोलंदाज आपल्या नियंत्रणामध्ये येतोय. चांगले निर्धाव चेंडू टाकला जातोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये जयेश. निर्धाव चेंडू टाकला जातोय. शेवटचा चेंडू सामना करतील फलंदाज निकित. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न पाहूया. फर्स्ट स्लेपला झेलचेत बाद होतोय निकितांची.
पारी समाप्त होते. डीजे आणि नुकताच बाद झालेला निकित आणि त्याच्या जागी नवोदित खेळाडू मैदानात येतोय कीर्तेश. धावसंख्या फलकावर लागत आहेत. 3 षटकानंतर 14. 5 गडी बाद होत आहेत. संघाकरिता 4थे शतक घेऊन येते करण. स्ट्राईकवर आहे नवोदित खेळाडू कीर्तेश. पुन्हा एकदा धाव घेण्याच्या मार्गावर थांबतोय, रोखतोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते करण यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14. 4थे शतक मार्गस्थ. चांगला चेंडू. उत्कृष्ट शैली पाहायला मिळते गोलंदाजाकडून आणि सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय कारण पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आता सफल ठरतोय. सलग तिसरा चेंडू आपल्याला निर्धाव टाकायला मिळतो. हॅट्रिक साधली जाते ती निर्धाव चेंडूची. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज करण यांच्या मार्फत. धावसंख्या स्थिर 14. अजूनही 3 चेंडू शिल्लक या 4थ्या शतकातील. पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येतोय गोलंदाज करण. चांगला चेंडू यावेळी मिड ऑफच्या दिशेने खेळून करतो. एकदा पूर्ण होते. आरामात आरामात. अटकला असेल पाय कशात. कदाचित पाय कुठेतरी अडकला असावा त्यामुळे तो पडतोय. तेवढ्यात तो आपल्या स्वतःला सावरतोय सुद्धा. त्याला पाणी या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 16. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज करण. अलगद हाताने खेळून काढतोय. कव्हरच्या वरून मारतोय. पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण होते. दुसरी धाव सहजपणे पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तीही चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण केली जाते. 4थं धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा या धावून काढल्या जात आहेत. ज्या 4 धावने संघाची धावसंख्या होते 20. यानंतरचा सामना असेल नवानगर वर्सेस नारगोल. नको नको कंटिन्यू परत जिंकले परत फिरतील. नवानगर संघाला विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण स्टेज जवळ यायचंय. त्याचबरोबर संघ नारगोल संघाला सुद्धा विनंती करतो. संघाचे संघ नायक आपण स्टेज जवळ यायचंय. नवानगर संघ विरुद्ध नारगोल आपला यानंतरचा लगेच सामना असेल. आपली उपस्थिती दाखवायची नाणेफेकीसाठी आणि धावसंख्या फलकावर लागल्या जातात त्या 21.
4 शतक संपतायत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावसंख्या फलकावर लागतात. शेवटचं शतक घेऊन येतोय संघाकरता यश. आता शेवटचं शतक पाहूया या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात आपल्या संघाकरिता. आणि यावेळी पायचीत बाद केला जातोय. LBW दिला जातोय पंचांमार्फत. 6वा गडी बाद होतोय तो. हा आणि अवांतर धाव मिळते. या अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 22. थांबा यानंतर नाहीये थांबायचं नंतर आहे. काय बॉल पडला. सन्माननीय मोरेश्वर कोळी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नवानगर वर्सेस नारगोल संघामध्ये नाणेफेकी करतायत सन्माननीय मनोहर कोळी यांच्या हस्ते. आणि चांगला निर्धाव चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज यश. ओके ठीक आहे. थोडंसं रनअप मध्ये फेरबदल होत असताना सन्माननीय आकाश वजे यांचे इथे आगमन होत आहे. आम्ही त्यांचं आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद आपण इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आकाश वजे यांचं इथे आगमन होत आहे. नवानगरने टॉस जिंकून आपला निर्णय कळवायचे. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काही समजू शकले नाही. उसळी घेतोय. 1 धाव पूर्ण होते. एका धावाने संतुष्ट मानावं लागेल. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचली जाते एकूणच 23. आदित्य लिहिलेलं एक अवांतर धावेने पुन्हा एकदा वाईट करार होतोय. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 24. पुन्हा एकदा बिरकावर मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर चेंडू जातोय. 1 धाव नक्की पूर्ण होते आणि सीमालगतच्या चौकाराने सुरुवात केली जाते. या 4 धावेने संघाची बढोतरी होते. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 28.